नमस्कार मित्रांनो, निसर्गाचा खराखुरा आनंद लुटायचा आहे ना, तर चला आमच्याबरोबर वैशाखरे गावापासून सह्याद्रीच्या कुशीत अगदी 5-6 किलोमीटरवर. आता तुम्ही म्हणाल की वैशाखरे गाव कुठे आहे? वैशाखरे गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत. निसर्गरम्य वातावरण. मुरबाड तालुक्यातील कल्याण नगर हायवेवर हे गाव मुरबाडपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावापासून तुम्ही राईट मारून गेलात म्हणजे ज्यावेळेस नगरकडे जाता त्यावेळेस राईट मारला की तिथून एक 6 ते 7 किलोमीटर अंतर चालून गेलात किंवा आपल्या वाहनाने गेलात की तुम्हाला हे फार्म हाऊस बघायला मिळेल. नाव आहे सनराईज फार्म्स. सनराईज फार्म्स आहे पेंढरी गाव. पेंढरी गाव हे पळू आणि वैशाखरे या 2 गावांच्या मध्ये येते. मित्रांनो, हे कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही. आम्हाला आवडलं आणि हे ठिकाण सगळ्यांना माहीत व्हावं, आनंद लुटता यावा, निसर्गरम्य वातावरणात जावं म्हणून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. गेटमधून आतमध्ये एंट्री मारली की समोरच आपल्याला रायझिंग सनचा स्टॅच्यू बघायला मिळतो. उजव्या बाजूला एक कृत्रिम वॉटरफॉल तयार केला आहे. त्या वॉटरफॉलवर एक साकव, लोखंडी साकव बनवलेला आहे. गाड्या पार्किंग करण्यासाठी अगदी प्रशस्त जागा आहे. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी घाईगर्दी होणार नाही. जर लाईनमध्ये गाड्या लावल्या तर अगदी 5-25 गाड्या सरळ लाईनमध्ये उभ्या राहू शकतात. या फार्ममधलं एक खास आकर्षण म्हणजे भला मोठा स्विमिंग पूल. अगदी 50 लोक या ठिकाणी जलक्रीडेचा आनंद घेऊ शकतात. तसेच एक लहान मुलांसाठी एक बाजू त्यांनी केलेली आहे. लहान मुलंसुद्धा या स्विमिंग पूलमध्ये जलक्रीडेचा आनंद घेऊ शकतात. या जागेचं खास आकर्षण म्हणजे नाणे घाटाचं सरळ दर्शन. या प्रॉपर्टीत उभं राहून आपल्याला नाणे घाट निहाळता येतो. आपण जर सहकुटुंब या ठिकाणी भेट देत असाल तर बालगोपाळांसाठी खेळण्यांची या ठिकाणी वेगळीच व्यवस्था आहे.
त्यांनी भेंडीच्या भाजीची खास लागवड केलेली आहे. साठी 2 प्रशस्त विला, यामध्ये 5-25 लोक अगदी आरामशीर राहू शकतात. आणि त्याच्याच बाजूला त्यांनी किचनची व्यवस्था केलेली आहे. या किचनचा वापर आपण स्वयंपाक बनवण्यासाठी करू शकतो, परंतु जर एखादा मोठा कार्यक्रम असेल किंवा 1-2 दिवस आपल्याला राहायचं असेल तर मात्र त्यासाठी आपल्याला स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था करावी लागेल. ती माणसे आपल्याला स्वखर्चाने अरेंज करावी लागतील. कमी जागेत जास्त प्रकारच्या भाज्या लावून आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो या ठिकाणी गेल्यावर हे नक्कीच आपल्याला शिकायला मिळेल. कारण या ठिकाणी त्यांनी मिरची, मका, आपल्याला समोरच्या डोंगरामधून येणारं सूर्यकिरण दिसते बघा. तो सकाळचा सूर्योदय या प्रॉपर्टीमध्ये उभं राहून आपण उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊ शकतो. पहा कसं समोर आता डोंगरामधून सूर्य वर येत आहे. तो आणि हे संध्याकाळचं सूर्यास्त. मावळत्या सूर्याचं दर्शन या प्रॉपर्टीमधून आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आल्यावर आपल्याला खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद उपभोगता येईल. हे तर नक्कीच. आम्ही या ठिकाणी येऊन हा आनंद अनुभवला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि जलक्रीडेचा आनंद घेऊ शकता. आपल्याला आवडला असेल तर कृपया शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी.